मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कामगिरीत देशाचा सर्वांगीण विकास झाला असे मत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त करत या 12 वर्षात जागतिक स्तरावर भारताची उंची वाढली आहे असेही ते म्हणाले। देशाच्या राजकीय इतिहासात सलग 12 वर्षे लोकनियुक्त पंतप्रधान म्हणून नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने विकास, सुशासन आणि जनकल्याणाच्या माध्यमातून भारताला जागतिक पटलावर नवी ओळख मिळवून दिली। त्यामुळे देशाचा सर्वांगीण विकास झाल्याचा दावा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला। या यशस्वी वाटचालीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी सोलापुरात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कालखंडात राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा, पायाभूत सुविधांच्या विकासाचा, डिजिटल क्रांतीचा, गरीब कल्याणकारी उपक्रमांचा तसेच भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाचा लेखाजोखा मांडण्यात आला। की देशाचा विकास करायचा असेल तर समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन केला पाहिजे। जोपर्यंत समाजातला प्रत्येक घटक बरोबरीनं या प्रक्रियेमध्ये सहभागी होत नाही तोपर्यंत देशाची प्रगती होऊ शकत नाही। हे मोदीजींनी या आपल्या सगळ्यांच्या समोर आदर्श घालून दिला आणि खास करून महिला ज्यांचा वाटा 50% या देशामध्ये आहे त्या महिला सक्षमीकरणाचं काम मोदीजींनी हातामध्ये घेतलं आणि त्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचा एक नवीन अध्याय सुरू झाला। आज आपण बघतो मोदीजींची मनापासूनची भावना की महिला सक्षम होत असताना त्या महिलांना लखपती करण्याचा संकल्प मोदीजींनी केला आणि त्या माध्यमातून प्रचंड मोठं काम आमच्या लखपती दिदी बनवण्याचं काम चालू आहे। महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की पाठीमागच्या वर्षापर्यंत 50 लाख महिला भगिनी आमच्या लखपती झाल्या आणि पुन्हा आम्ही 1 कोटी महिला भगिनींना लखपती करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय। तेच देशभर अशा पद्धतीचं काम चालू आहे। महिलांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम मोदींच्या सरकारच्या माध्यमातून होताना आपण बघतोय। आज आपण बघतो स्थानिक स्वराज्य संस्था असतील या सगळ्या संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण देण्याचं काम झालं असताना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आमच्या महिला भगिनींना 50% आरक्षण 33% आरक्षण मिळालं पाहिजे आणि लोकसभा विधानसभेच्या माध्यमातून महिलांनी काम केलं पाहिजे आणि त्या महिला त्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आल्यानंतर त्या या देशामध्ये सक्षमपणे काम करतील आणि महिला उन्नतीचं काम कोणतं आपण होईल अशा पद्धतीची भूमिका मोदीजींनी घेतली। दुर्दैवाने जी लोक किंवा जो पक्ष सातत्यानं महिलांच्यासाठी आम्ही काम करतो जे सांगतात आणि किंबहुना देशाचं नेतृत्व करणारे जेवढे महिला नेतृत्व करणारे पक्ष होते अगदी सोनिया गांधीजी असतील, अगदी ममताजी असतील, ज्या लोकांनी महिला म्हणून आपण काम करत असताना जेव्हा महिला आरक्षणाचं बिल आलं तेव्हा मात्र त्यांनी विरोध केला। तरी सुद्धा मोदीजींनी संकल्प केलेला आहे की नारी बंधन विधेयक मंजूर करण्याचा संकल्प मोदीजींचा आहे। त्या दृष्टीनं आज आमचं सरकार एक टप्प्यानं पाऊल पुढे टाकते हे आपण सगळेजण पाहत आहे। या काळात देशाने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण झेप घेतल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला। या प्रसंगी भारतीय जनता पार्टी व महायुतीचे सोलापूर विधान परिषदेचे उमेदवार राजा राऊत यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा स्थानिक पातळीवर झालेला परिणाम अधोरेखित केला। या पत्रकार परिषदेस भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, सोलापूर पूर्व जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, मनपा सभागृह नेता नरेंद्र काळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य समिती सभापती तथा ग्रामीण जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते।